नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज खूप छान विषयावरती मी बोलणार आहे. आपण गुरु भ्रमण पाहिलं होतं गेल्या वर्षी, जेव्हा 2 महिन्यासाठी गुरु कर्क राशीत आला होता आणि परत मागे मिथुनेमध्ये गेला, उरलेलं त्याचं मिथुनेतलं भ्रमण पूर्ण करण्यासाठी. ग्रह आपला नियम सोडत नाहीत, त्याच्यामुळे 1 वर्षभर गुरु एका राशीत असतो, तो 1 वर्ष त्याचं पूर्ण करतोच. आता ह्या वर्षी परत 1 जून 2026ला गुरु कर्क राशीमध्ये येणार आहे आणि तो 5 महिने तिथे असणार आहे. आणि जून महिन्यामध्ये तिथे म्हणजे 1 जूनला आल्यापासून तो 31 ऑक्टोबरपर्यंत तो कर्क राशीमध्ये संपूर्ण रास फिरून तो पुढच्या राशीत 2 महिन्यासाठी सिंह राशीत जाणार आहे. आणि तिथून परत 2 महिन्यांनी मागे येऊन जानेवारीपासून 24 जानेवारीपासून परत 24 जून 2027च्या आधी तिथपर्यंत हा गुरु परत कर्केमध्येच असणार आहे. त्यामुळे आता ह्या कर्क राशीमधला गुरु हा बराच काळ कर्क राशीत आहे आणि प्रत्येक रास लग्नासाठी तो कसे परिणाम देतो हे आपण बघूया. गुरुचं भ्रमण कसं परिणाम देतं हे बघणं ना फार मौज मजेचं असतं. ते अशासाठी की गुरु हा सर्वात मोठा शुभग्रह आहे आणि तो प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये सर्व चांगल्या गोष्टी दाखवतो. त्याच्यामुळे तो किती प्रकारे आपल्याला चांगलं फळ देणार आहे, कुठल्या रास लग्नासाठी किती वेळ चांगला आहे, हे सगळं आपल्याला बघायला फार मजा येते. आपण सर्व राशींसाठी आणि सर्व लग्नांसाठी, म्हणजे ही रास हे लग्न असं मी सांगणार आहे. आणि त्या राशीमध्ये किंवा लग्नामध्ये नक्षत्र ठरलेली आहेत. या प्रत्येक नक्षत्रासाठी तो गुरु कसं फळ देतोय हे पण आपण बघायचं आहे. चला जाऊया पुढच्या राशीकडे. कुंभ रास आणि कुंभ लग्नाच्या लोकांना कर्क राशीमध्ये येणारा 1 जून 2026 रोजी कर्क राशीमध्ये येणारा गुरु कसं फळ देईल बघूया. कुंभ रास ही शनीची रास आहे आणि कुंभ लग्नाच्या कुंडलीमध्ये कर्क राशी षष्ठात येते. षष्ठात हा गुरु आलाय, येणार आहे म्हणजे 1 जूनला. आणि तो बघणार आहे कुठे, तर तो व्ययाकडे, दशमाकडे आणि धनस्थानाकडे बघणार आहे. गुरु या कुंडलीमध्ये लाभाचा आणि धनस्थानाचा कारक ग्रह आहे, कारण 9 आणि 12 आकडा लाभ आणि धनस्थानात येतात. त्याच्यामुळे कामातून पैसे मिळणं आणि पैसे खर्च होणं या दोन्ही गोष्टी इथे दिसत आहेत. षष्ठामधला गुरु धनस्थानाकडे आणि व्ययस्थानाकडे बघतोय. षष्ठामध्ये गुरु येतोय. गुरुचं षष्ठाशी नातं असं आहे की षष्ठस्थान हे रोग ऋण रिपूचं स्थान आहे आणि गुरु हा लिव्हरचा कारक आहे. त्यामुळे षष्ठात येणारा गुरु कदाचित लिव्हर, फॅटी लिव्हर प्रसरण दाखवू शकतो. आणि या कुंडलीमध्ये जर समजा शनीच सप्तमात किंवा लग्नी असेल तर जोडीदार जरा उशिरा मिळतो. पण हा गुरु जर या कुंडलीमध्ये पंचमामध्ये असेल तर अतिशय उत्तम जोडीदार मिळतो, चांगलं नशीब असतं. आता ह्या कुंभ लग्नाच्या किंवा कुंभ राशीच्या कुंडलीची नक्षत्र आहेत धनिष्ठा मंगळाचं, शततारका राहूचं आणि पूर्वा भाद्रपदा गुरुचं. धनिष्ठा नक्षत्र ज्यांचं आहे त्यांना 13 जूनपर्यंत जो पुनर्वसू नक्षत्रात उच्चीचा गुरु आहे तो अतिशय लाभदायक ग्रहमान आहे. तो जोडीदार निवड पण तुमची याच गुरुमध्ये होणार आहे. ती नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये होणार आहे. एकूणच संगीताच्या मध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी पण लाभ देणारा धनिष्ठा नक्षत्राला असा हा गुरु आहे. शततारका नक्षत्र ज्यांचं आहे कुंभ रास कुंभ लग्नामध्ये, यांना 16 ऑगस्ट ते 2027 जून संपूर्ण गुरु शुभ फळ देणार आहे. ज्यांचं वय थोडंसं मधलं आहे, 50 वर्षाचे लोक आहेत, यांचा गुरु जर केंद्र त्रिकोणामध्ये असेल, केंद्रात किंवा त्रिकोणामध्ये असेल कुंभ राशीच्या किंवा कुंभ लग्नाच्या कुंडलीमध्ये, तर यांना अतिशय उत्तम कर्माचं फळ मिळणार आहे. कारण षष्ठामधून 8व्या राशीकडे म्हणजे दशमाकडे गुरु बघतोय.
हा कर्माचं प्रसरण करतो. त्यामुळे खूप मोठी कामं हातून होतील, सेवाभावाची कामं होतील आणि धनस्थानाकडे बघतो म्हणून तो पैसा पण मिळवून देतील. आपण अजून प्रत्येक राशीच्या नक्षत्रांसाठी बघताना इथे जेव्हा पूर्वा भाद्रपदाकडे येऊ तेव्हा शिक्षणाच्या उत्तम संधी या पूर्वा भाद्रपदा नक्षत्रातल्या लोकांना मिळणार आहेत. म्हणजे ज्यांचं वय 20 ते 40 मध्ये आहे अशांना पण शिक्षणाच्या उत्तम संधी मिळणार आहेत. आणि मुळातच व्यय आणि षष्ठाचा संबंध गुरुशी आला की खर्च तब्येतीवर पण होतो आणि दशम आणि व्ययाचा संबंध आला की कर्मामध्ये पण, आणि मुळात धनस्थान आणि व्ययस्थान खर्च पैसा मिळेल पण आणि खर्च पण होईल. या कुंडलीमध्ये म्हणजे ह्या लोकांच्या 20 ते 40 वयाची जर ही लोक असतील तर दशमाकडे बघणारा गुरु यांना कामात प्रमोशन देईल आणि धनस्थानाकडे बघणारा गुरु कौटुंबिक प्रॉपर्टी निर्माण करून देईल. आरोग्याचे किरकोळ प्रश्न मात्र येणार आहेत कारण व्ययाकडे तो बघतोय. 40 ते 60 वयोगटाचे जे लोक आहेत या लोकांच्यासाठी यांची वाढती महत्वाकांक्षा धनिष्ठा नक्षत्राच्या लोकांची खूप वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे लोक प्रगती करणार आहेत. परदेशी जाण्याचे योग येणार आहेत व्ययाकडे गुरु बघतोय म्हणून. आणि आत्ता जेव्हा गुरु व्ययाकडे बघतोय आणि तेव्हा राहू हा लग्नातून पंचमाकडे आणि भाग्याकडे बघतोय तेव्हा परदेशी जाण्याचे योग आहेत. नवीन आध्यात्मिक गोष्टीमध्ये इंटरेस्ट निर्माण होणार आहे. हळूहळू 60कडे जाणाऱ्या लोकांना आपली ओळख काय आहे हे समजून घ्यावं म्हणून थोडं आध्यात्मिकतेकडे ते जाणार आहेत. 60 नंतरचं ज्यांचं वय आहे आता खूप झाली कामं बास, आता जरा शांत बसूया. आता कुंभ राशीची माणसं आहेत ती. शांत बसूया म्हणजे काय, या कामातून उठायचं आणि दुसरं काम करायचं, हीच विश्रांती असते त्यांची. आपण यांना धनस्थानामध्ये बघणारा गुरु घराचं सुख अनुभवूया असं वाटेल. तरीही कामात बाजी मारणारच आहेत कारण अतिशय वर्कोहोलिक लोक आहेत. नोव्हेंबरमध्ये गुरु बदल आणि राहू बदल होण्याआधी सरकारी कामं जी तुमची व्हायची आहेत ती त्वरेने करून घ्या. कारण एकदा राहू बदल झाला की तो येणार आहे तुमच्या व्ययामध्ये आणि गुरु येणार आहे सप्तमामध्ये. हा लग्नस्थानाकडे बघणारा गुरु येणार आहे आणि त्यावेळेला तुमचं प्रसरण तुमच्या व्यक्तिमत्वाचं करण्यासाठी आधीच तुम्ही मोठी मोठी कामं केलेली असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठेपणा त्या कामांमधून मिळणार आहे. एकूण कुंभरास कुंभलग्नाची जी माणसं आहेत ही उदित गोलार्धातली रास असल्यामुळे वर्कोहोलिक तर आहेतच आणि कायम सोशल गोष्टींना महत्त्व देणारी आहेत, सोशल रिफॉर्म करणारी आहेत, अतिशय परोपकारी आहेत पण स्वतंत्र वृत्तीची आहेत. आहात ना तुम्ही तसे? बघा सगळ्या प्रकारे तुम्हाला प्रगती करून देतोय हा गुरु. मला अनुभव काय येतोय सांगा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या एकाच राहिली आपल्या आता रास मीन रास. इथे या गुरुची काय तुम्हाला मदत होतीये मीन राशीच्या आणि लग्नाच्या लोकांना हे आपण बघूया. तोपर्यंत बाय बाय.